चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। हेलो एंड वेलकम टू आवर चैनल संगीता टीचर। बच्चों, आज के अपने लेसन का नाम है बाबांचं पत्र, रिटन बाय एकनाथ आव्हाड। तो बच्चों, इस लेसन में एक लड़की है वैष्णवी, उसे मैथ्स का पेपर डिफ़िकल्ट गया है। तो उसके पापा जो है, उसके जो फादर जो है वो दूसरे सिटी में रहते, काम के सिलसिले में वो बाहर रहते। तो वो अपनी बेटी को लेटर लिखते हैं और उसको जो मैथ्स सब्जेक्ट जो डिफ़िकल्ट गया है तो वो अच्छा मतलब फेवरेट होने के लिए या उसके ऊपर कुछ सॉल्यूशंस वो बता रहे हैं। तो देखते हैं उन्होंने क्या क्या सॉल्यूशंस दिए इस लेसन में या इस लेटर में। तो क्या आप इस चैनल पर नए हो, सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर दीजिए और ढेर सारे लाइक, शेयर और कमेंट भी कर दीजिए। तो पूरे जोश और उल्लास के साथ शुरू करते हैं अपना आज का लेसन, जिसका नाम है बाबांचं पत्र। आता बाबांचं पत्र म्हणजे काय? बाबा म्हणजे पप्पा, फादर, आणि पत्र म्हणजे लेटर, लेटर टू अ डॉटर। आता या पत्रामध्ये बाबा आपल्या मुलीला पत्र लिहित आहेत, त्यामुळे त्यांनी तिला प्रिय वैष्णवी, तिचं नाव आहे वैष्णवी त्या मुलीचं, तिला त्यांनी डियर वैष्णवी, जैसा है हिंदी इंग्लिश में लिखते हैं ना हम लोग डियर सो एंड सो लिखते, तो यहाँ पे उन्होंने अपनी बेटी का नाम लिखा है आणि अनेक शुभ आशीर्वाद उसे ब्लेसिंग्स भी दिया है। आणि मग ते पत्र लिहायला सुरुवात करतात की मी कामात पुरता गुरफटलेलो होतो। आता पुरता म्हणजे काय? पूर्णपणे, कम्प्लीटली। आणि गुरफटणे म्हणजे काय? गुंतून राहणे किंवा व्यस्त राहणे, बिझी। मग ते सांगतायत की मी कम्प्लीटली बिझी होतो आणि त्यामुळे मला पत्र लिहायला उशीर झाला। उनको लेट हुआ लेटर लिखने के लिए बिकॉज ही वॉज टोटली बिझी। आणि मग ते सांगतात की मला तुझ्या आईने दूरध्वनीवरून सांगितलं, दूरध्वनी म्हणजे टेलिफोन, करेक्ट। मग ते म्हणतात त्यांच्या मुलीला वैष्णवीला की मला तुझ्या आईने दूरध्वनीवरून सांगितलं की तुला गणिताचा 6माहीचा पेपर खूप कठीण गेला आहे। 6माही म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, उसे फर्स्ट सेमिस्टर का मैथ्स पेपर डिफ़िकल्ट गया है। आणि मग तू फार निराश झाली आहेस। निराश म्हणजे उदास, दुःखी, मीन्स शी वॉज डिसअपॉइंटेड बिकॉज ऑफ दॅट मॅथ्स पेपर। आणि म्हणून ते म्हणतात आणि हां, आईने मला हे पण सांगितलं की तू पेपरवरून घरी आल्यानंतर तू रडतही होतीस आणि म्हणून मला असं वाटलं की तुला तुझ्याशी फोनवर बोलण्यापेक्षा, म्हणजे तुझ्याशी दूरध्वनीवर बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहावं असं मला वाटलं, म्हणजे जेणेकरून मी तुझ्याशी हितगुज करू शकेन। हितगुज म्हणजे काय? आपल्या मनातील गोष्टी सांगणे, अपने मन में जो है वो बताना, तो उसे कहते हैं हितगुज। आणि म्हणून ते म्हणताय की हे लेटर मी तुझ्यासाठी लिहत आहे, म्हणजे मी तुझ्याशी हितगुज करू शकेन। आणि मग ते स्टार्ट करतात तिचा जो मेन प्रॉब्लेम होता, ज्याच्यासाठी त्यांनी लेटर लिहिलेलं आहे। मग ते तिला सांगतात की अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून त्याच्या पुढचे जेवढेही पेपर्स आहेत, रिमेनिंग पेपर्स, तर ते सगळे कठीणच जाईल असं थोडी आहे। मतलब एक पेपर अगर हमारा डिफ़िकल्ट जाता है तो इट्स नॉट नेसेसरी कि जो हमारे जो रिमेनिंग पेपर्स जो है वो डिफ़िकल्ट जाएंगे। आणि जर तू त्याच विषयाचा जर विचार करत बसली, त्या गोष्टीचा जर विचार करत बसली, तर मग काय होईल? याचा विपरीत परिणाम होईल तुझ्या पुढच्या पेपर्सवर। एग्जैक्टली दिस इज़ ट्रू। वो क्या कहते हैं कि अगर तू ये बात लेके बैठ जाएगी तो तेरे जो रिमेनिंग पेपर्स है उस पर बुरा असर पडेगा, वाईट, विपरीत म्हणजे वाईट परिणाम होईल। ओके। आणि असं होतं, आपण काय करतो, एखादा पेपर डिफ़िकल्ट गेला कि मग तोच विचार करत बसतो। मग इससे क्या होता है, हमारा स्टडीज़ में कॉन्सेंट्रेट नहीं होता है जो नेक्स्ट पेपर है, और उसका फिर रिजल्ट क्या आता है, हमें कम मार्क्स मिलते हैं। म्हणून ते म्हणतायत की त्या गोष्टीचा विचार करू नकोस। आणि मग ते तिला सांगतायत की एखाद्या विषयात जर कमी गुण पडले, अगर हमको कम मार्क्स मिलते हैं किसी सब्जेक्ट में, मग काय आपल्या आयुष्यात आपण अपयशी झालो का? अपयशी म्हणजे अयशस्वी, वी कैन से अनसक्सेसफुल। मतलब कोई सब्जेक्ट में अगर हमको कम मार्क्स मिलते हैं तो इट डजेंट मीन दैट वी आर फेल्यूर इन अवर लाइफ। ऐसे नहीं होता है, असं नाही होत। त्यामुळे आपण अपयशी ठरत नाही। आणि म्हणून ते सांगतात की मी तुला एक सांगतो। मग आता ते तिला जरा ॲडवाईस देत आहेत, तिला सांगतायत, तिला सल्ला देत आहेत ते की बाळा तू एक काम कर, तू ना गणिताशी मैत्री कर। कोणाशी मैत्री करायला सांगतायत?
गणिताशी, गणित म्हणजे मैथ्स, मैथमेटिक्स जिसे हम कहते हैं। तो वो क्या कहते हैं उसके पप्पा कि तू काय कर, गणिताशी मैत्री कर, मतलब मैथ्स सब्जेक्ट के साथ तू फ्रेंडशिप करो। आणि मग त्याच्यामुळे काय होईल, त्या विषयाची तुला गंमत कळेल, मग त्याच्यातली जी काही मजा आहे, गंमत, तर ती तुला समजेल। मग त्याच्यासाठी तू काय केलं पाहिजे, आणि मग जेव्हा तू या विषयाशी मैत्री करशील ना, मग तुझी जी भीती आहे तुझ्या मनामध्ये त्या मॅथ्सविषयी, तर ती भीती तुला मुळीच वाटणार नाही। मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, कशी काय आपली तिच्या मनातली भीती कशी काय दूर निघून जाईल, मग ते तिला सांगतात की तू काय कर, गणितातले जे संकल्पना आहेत, संबोध आहेत आणि क्रिया जे आहेत ते तू नीट समजून घे। आता संकल्पना म्हणजे काय, म्हणजे कॉन्सेप्ट और वी कॅन से डेफिनेशन, आणि संबोध म्हणजे मूळ संकल्पना और बेसिक्स, ज्या मॅथ्समध्ये ज्या काही बेसिक्स असतात त्या पण तू समझून घे। आणि क्रिया मीन्स स्टेप्स, मैथ्स में होता है ना, स्टेप बाय स्टेप हम लोग सम करते हैं, उसकी जो मेथड होती है उस मेथड को यहाँ पे कहा गया है क्रिया। मग बाबा काय सांगतात तिला की तू या संकल्पना समजून घे, संबोध समजून घे आणि गणित विषयातल्या क्रिया समजून घे। त्याच्यामुळे आणि काय कर, उदाहरणं सोडवण्याचा पण तू सराव कर। उदाहरणं म्हणजे प्रॉब्लेम्स और सम्स, मैथ्स में सम्स होते हैं, एक्सरसाइजेस देते हैं, तो ते तू सोडवण्याचा सराव कर। सराव म्हणजे तू प्रॅक्टिस कर, अभ्यास कर त्याचा, जास्तीत जास्त उदाहरणे तू सोडव। आणि मग काय होईल, हे सगळं तू जर केलंस, मैत्री केली, संकल्पना समजून घेतल्या, त्याच्यानंतर तू उदाहरणं जर सोडवली, तर याचा फायदा काय होईल की हा विषय ना तुझा लाडका होऊन जाईल। लाडका म्हणजे आवडीचा किंवा आवडता, और वी कॅन से फेवरेट। So what he says, if you do these things, if you follow the things, then this subject will be your favorite one. मला नक्की वाटतंय की हे जर तू असं केलंस तर तुझा हा विषय लाडका होईल। आता हे त्यांनी सांगितलं, सोल्युशन दिला। आता अजून ते तिला थोडं समजावून सांगताय, थोडं डिटेलमध्ये। मुलगी आहे ना, नेहमी पेरेंट्सना मुलांना सपोर्ट करतात, मॉरल सपोर्ट असतो त्यांचा, आणि म्हणून इथे सुद्धा वैष्णवीजी उदास आहे, तिला ते अजून ॲडवाईस देतात। मग ते आता काय सांगतात की बाळा तुला आणखीन एक सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी हे तर महत्त्वाचे आहेतच। गुण म्हणजे मार्क्स, जो मार्क्स हमें एग्ज़ाम देकर मिलते हैं वो मार्क्स, आणि श्रेणी मतलब ग्रेड्स। तो वो क्या कहते हैं पप्पा की तुला हे मार्क्स, परीक्षेत मिळणारे मार्क्स किंवा गुण हे तर महत्त्वाचे आहेतच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहेत म्हणजे आपले आंतरिक गुणांची वाढ होणे। पण त्या आंतरिक गुणांची पण वाढ झाली पाहिजे। आंतरिक गुण म्हणजे काय, आपल्या अंगात असलेले गुण किंवा अंगभूत गुण असं त्याला म्हणू शकतो, टॅलेंट जो हमारे अंदर होता है, तर त्याला सुद्धा त्याची पण वाढ झाली पाहिजे, वो भी डेव्हलप होनी चाहिए। आणि मग ते म्हणतात की आता ते वाढ तर झाली पाहिजे, आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट्स भी जिसे हम कहते हैं, मग आता हिच्यामध्ये पण टॅलेंट आहे, प्रत्येकामध्ये असतं, तुमच्यामध्ये सुद्धा आहे, बट यू नीड टू फाइंड आउट दॅट। मग ते तिला काय सांगतायत, आता हिच्यामध्ये कोणत्या कोणत्या टॅलेंट आहे बघूया आपण। मग ते तिला सांगतात, बेटा तू गोष्टी छान सांगतेस म्हणजे स्टोरी नरेशन, तू चित्रकला छान काढतेस, चित्र छान काढतेस म्हणजे यू आर गुड इन ड्रॉइंग, आणि तू छान नृत्यही करते, मीन्स शी इज गुड इन डान्सिंग ऑल्सो। म्हणजे बघा तिच्यामध्ये 3 क्वालिटीज आहेत, 3 टॅलेंट आहे तिच्यामध्ये, स्टोरी नरेशन गोष्टी सांगते, नंतर चित्र काढते आणि नृत्य करते म्हणजे डान्स करते। मग त्यामुळे तिला ते काय सांगतायत की तू हे चालू ठेव, याला स्टॉप करू नको तू। आणि हां, आईने मला हे सुद्धा सांगितलं की तू याच्याकडे आता फारसं लक्ष देत नाही आहेस, यू आर नॉट टेकिंग केअर ऑफ दिस थिंग्स, हे जे कला तुझ्यामध्ये आहेत याच्याकडे तू दुर्लक्ष करते, तुझं बिलकुल लक्ष नाही याच्याकडे, त्यामुळे तू असं करू नको। मग ते तिला समजावतात ह्या कलांचा काय फायदा आहे, द बेनिफिट ऑफ दिस आर्ट और टैलेंट क्या है, वो अपने उस बेटी वैष्णवी को बताते हैं। मग ते तिला काय सांगतात, कलांचं काय महत्त्व आहे, तर या ज्या कला आहेत आपल्या अंगामध्ये, प्रत्येकाच्या अंगात ज्या काही कला असतात ते कोणतं काम करतात, आपलं जीवन सुंदर करतात, म्हणजे ब्यूटीफुल, हमारा जो लाइफ है उसे वो क्या करते हैं, ब्यूटीफुल बनाते हैं, आपलं जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात। व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी, आपली पर्सनॅलिटी पण ते छान एकदम नर्चर करतात किंवा डेव्हलप करतात। कोण, या कला।
आणि म्हणून ते म्हणतात की या कला, म्हणून ते सांगतात की प्रत्येक माणसाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. म्हणजे एवरी पर्सन शुड हैव एटलीस्ट वन आर्ट, उसे वो क्या करना चाहिए, उसकी केयर लेनी चाहिए, उसे इनकलकेट करना चाहिए कोई भी आर्ट. मग ती कला कोणतीही असो, मग ती डान्सिंग असो किंवा सिंगिंग असो, स्पोर्ट्समध्ये असो किंवा आणखी कुठल्या कला असो, तर त्या प्रत्येक माणसामध्ये एक तरी कला असली पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन पण सुंदर होतं आणि आपली पर्सनॅलिटीसुद्धा डेव्हलप होते. आणि म्हणून ते काय म्हणतात की तू स्वतःच्या गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. मीन्स यू विल गेट मेनी मोर अपॉर्च्युनिटीज. कशासाठी? तुझ्या अंगात ज्या काही कला आहेत, जे काही टॅलेंट तुझ्यामध्ये आहे त्याची वाढ करण्यासाठी. मीन्स टू ग्रो दॅट टॅलेंट. तुला चांगली संधीसुद्धा मिळणार आहे. संधी म्हणजे काय? चान्स मिळणार आहे तुला. त्याचा तू पुरेपूर उपयोग करून घे. म्हणजे जे काही तुझ्यामध्ये टॅलेंट आहे त्याच्यासाठी तुला ज्या काही संधी मिळतील, अपॉर्च्युनिटीज मिलेगी, उसका तुम क्या करो, उसका पूरा उपयोग कर लो. म्हणजे त्याचा पूर्ण फायदा घे तू. आणि मग ते सांगतात की मला माहिती आहे, मला खात्री आहे, आय एम शुअर की मी जे सांगितलेलं आहे तुला, मी ज्या ज्या काही गोष्टी तुला सांगितलेल्या आहे, व्हॉट एव्हर थिंग्स आय टोल्ड यू टू डू फॉर दॅट मॅथ सब्जेक्ट आणि इतर काही गुणांविषयी मी जे बोललो ते तू नक्की ऐकशील आणि त्याला तू फॉलो करशील याची मला पूर्ण खात्री आहे. त्यांना माहीत होतं ही आपली मुलगी नक्की ऐकेल बाबांनी जे जे सांगितलेलं आहे ते. प्रत्येक मुलं ऐकतातच आणि ऐकलंच पाहिजे, कारण बाबा आई जे सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. आणि मग शेवटी ते पत्रामध्ये तिला लिहितात, लेटरमध्ये, की दिवाळीची सुट्टी त्यांना मी गावी येणार आहे. म्हणजे आता ते त्यांच्याकडे राहायला जाणार, दिवाळीची सुट्टी त्यांना स्टार्ट होईल. म्हणजे आता यांचे जे बाबा आहे, वैष्णवीचे बाबा, हे त्यांच्यापासून लांब राहत आहेत, कामानिमित्त ते दूरच्या शहरात आहेत, दूसरे सिटी में रहते हैं. इसीलिए जब उन्हें दिवाली हॉलीडे स्टार्ट होगी तो वो उन्होंने क्या कहा कि वो गाँव जाएंगे, वैष्णवी के पास, उनकी फॅमिली के पास. आणि मग ते तिथे सांगतात की मी गावी आलो ना की आपण मस्त मज्जा करू, गप्पा करू, आपण किल्ले बांधू. किल्ले माहिती आहे का? किल्ले काय ते? फोर्ट, गड ज्याला आपण म्हणतो. तुम्ही बघितलं असेल की बरेच मुलं, जे लहान लहान मुलं असतात बघा, ती किल्ले बांधतात दिवाळीमध्ये. कदाचित तुम्ही पण बांधला असेल. बांधला आहे का? ओके. मग ते तिला सांगतात की आपण किल्ले बांधूया, आपण कंदील तयार करूया, मतलब लैंटर्न है ना, स्काई लैम्प जो होता है वो, क्योंकि बहुत जो लोग होते हैं ना वो घर पर ही स्काई लैम्प बनाते हैं, उसका कुछ मज़ा ही अलग होता है घर पे बनाने का. मग ते तिला सांगतात की आपण मग कंदीलही बनवू, किल्ले बांधू, गप्पा करू आणि मस्त दिवाळीचा फराळसुद्धा आपण खाऊ. दिवाळीला जो स्वीट्स हम बनाते हैं दिवाली के समय, वो भी हम मिलजुल कर खाएंगे, एन्जॉय करेंगे. मग त्यांना आठवतं, अरे खाऊ या शब्दावर मला आठवलं, खाऊ म्हणजे खाने की चीज होती आहे, की मी येताना माझ्यासोबत तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा खाऊ आणणार आहे. मतलब मैं जब आऊँगा दिवाली छुट्टी में तो मैं तुम्हारे लिए खाने के लिए लेके आने वाले, कि कौन सी चीज़ लेकर आने वाला हूँ जो तुम्हारी फेवरेट आहे, तुझ्या आवडीचा खाऊ. मग कोणता? पुस्तकांचा खाऊ. म्हणजे हिला पुस्तकं वाचायला आवडतात आणि म्हणून ते तिला म्हणतात की मी छान छान तुला पुस्तकं आणून देईन आणि मग ती तू वाच, तुला खूप मजा येईल, तुला खूप आवडेल ती पुस्तकं. आणि मग ते तिला शेवटी म्हणतात की ठीक आहे बरं, आता मी थांबतो, आता मी बस करतो लेटर आणि आता आपण उर्वरित जे काही आहे, रिमेनिंग जो भी कुछ मुझे बोलना है तो हम क्या करेंगे, ते भेटी अंती बोलू. भेटी अंती म्हणजे भेटल्या नंतर बोलू. जब हम दिवाली में आएंगे तो हम बातें करेंगे, ऐसे करके वो लेटर वहाँ पर स्टॉप करते. तुझे बाबा हम लिखते हैं एंडिंग में, योर सन, योर डॉटर, योर फादर वगैरह, हम एट द एंड ऐसा लिखते हैं लेटर, ख़त्म जब करते हैं तभी. तो यहाँ पर इस तरह हे जे बाबा आहेत ते या बाबांनी खूप छान प्रकारे आपल्या या वैष्णवीला, त्यांच्या मुलीला खूप छान सल्ला दिलेला आहे. आणि मला पण खात्री वाटते आता की ही जी वैष्णवी आहे तिने बाबांनी सांगितलेल्याप्रमाणे जर फॉलो केले त्या गोष्टी तर नक्की तिचा पण तो विषय आवडीचा होईल. आणि मला असं वाटतं ना, तुम्हीसुद्धा या गोष्टी नक्की फॉलो करा, कारण कदाचित काही जणांना मॅथ्सविषयी फोबिया असेल. फोबिया म्हणजे काय? त्या विषयाची भीती वाटणे. वो जो कोई पर्टिकुलर सब्जेक्ट होता है उसका डर, तो उसके लिए हमें क्या करना है, उसका स्टडी करना है, उसके साथ फ्रेंडशिप करनी है, ताकि हम उसके अंदर की जो मज़ा है वो हम एंजॉय कर सकें. सो आई होप अभी ये लेसन आपको समझ में आ गया होगा.
कळलं आहे लेसन तुम्हाला? काही डाउट असेल तर कमेंट करून मला सांगा. तो ठीक है, तो अब हम बढ़ते अपने क्वेश्चन आंसर्स की ओर. लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1. एका शब्दात उत्तरे लिहा. फर्स्ट, कठीण गेलेला पेपर. आन्सर गणित. सेकंड, वैष्णवीला पत्र लिहिणारे. आन्सर बाबा. थर्ड, परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण. आन्सर आंतरिक गुण. फोर्थ, वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ. आन्सर पुस्तकांचा. क्वेश्चन नंबर 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. फर्स्ट, आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला. आन्सर, आईने दूरध्वनीवरून बाबांना असा निरोप दिला की वैष्णवीला 6माहीचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे ती फार निराश झाली व रडतही होती. सेकंड, बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही. आन्सर, पत्रातून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. थर्ड, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत. आन्सर, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करणे, संकल्पना, संबोध, क्रिया नीट समजावून घेणे व उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करणे हे उपाय सुचवले आहेत. क्वेश्चन नंबर 3. समानार्थी शब्द लिहा. नृत्य, नाच. सुंदर, सुरेख. अवघड, कठीण. उशीर, विलंब. क्वेश्चन नंबर 4. विरुद्धार्थी शब्द लिहा. कठीण, सोपे. मैत्री, वैर. अपयश, यश. अवगुण, गुण. क्वेश्चन नंबर 5. आकृत्या पूर्ण करा. फर्स्ट, वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला. गोष्टी सांगणे, चित्रकला, नृत्यकला. सेकंड, बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण कला फर्स्ट आपले जीवन सुंदर करतात. सेकंड, व्यक्तिमत्व फुलवतात. थर्ड, गुणांची वाढ करतात. तर समजलं सगळ्यांना हा लेसन आणि याचे नोट्स. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक सुविचार दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 9. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यासारखे 2 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. तर मी सांगते, एक पहिला जो आहे तो आहे सुंदर अक्षर हाच खरा दागिना आणि आळस हा माणसाचा शत्रू आहे. असे अनेक सुविचार आहेत, ते तुम्ही स्वतः लिहायचे आहेत. ओके, चला मग बाय. थँक्यू.